चेहरेमध्ये आज आपल्या सोबत आहे खास चेहरा सुनील बर्वे आपल्या सोबत आहेत आज. तीन चेहरेमध्ये आज तुम्हाला भेटताना खूप छान वाटतंय आणि कुठेतरी आम्ही लहानपणापासून नाही तरुणपणापासून पण एक वेगळ्याच अनेक भूमिकांमध्ये तुम्हाला पाहिलंय. पण तुमची सुरुवात कुठे झाली होती त्याबद्दल काय सांगाल? माझी सुरुवात तर खूप वर्षांपूर्वी झाली जेव्हा मी विनय आपटेंच्या अफलातून या नाटकात पहिल्यांदा पदार्पण केलं. त्यानंतर मोरूची मावशी, चार चौघी, वन रूम किचन अशी अनेक नाटकं मी करत होतो आणि त्याचे खूप प्रयोग केले. त्यावेळेला आमच्या वेळेला फक्त दूरदर्शन हे एकमेव माध्यम होतं. छोटा पडदा एवढाच होता आणि त्यामुळे त्याच्यावरती अनेक मालिका केल्या. आधांतरी नावाची मालिका, चाळ नावाची वाचाळ वस्ती असेल किंवा मोठ्या पडद्यावरती माझी पहिली फिल्म सचिन पिळगावकरांबरोबरची आत्मविश्वास ही होती. त्यानंतरचं लपंडाव, ज्यामधलं तीन फुले तीन बदाम हे गाणं खूप जणांना अजूनही लक्षात आहे. त्यामुळे असं करत करत आणि नाटकाचे प्रयोग करत करत आता इथपर्यंत मजल मारलेली आहे. जवळजवळ 3,500 ते 4,000 प्रयोगांचा पल्ला मी गाठला आहे आत्तापर्यंत. 25 चित्रपट झाले असतील, मालिका तर अनेक झाल्या असतील आणि दैनंदिन मालिका तर म्हणजे त्याचं काउंटच सोडलं. गवतात गाणी झुलते कधीचे, गवतात गाणी झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे. दूरदर्शनचा खूप सोनेरी काळ तुम्ही अनुभवला होतात. अगदी चालता बोलता असेल किंवा इतके प्रयोगही तेव्हा दूरदर्शनमध्ये होत होते आणि त्याला एक खूप ठराविक ऑडियन्स होता, अत्यंत मोठा ऑडियन्स होता. तेव्हाचा तो सोनेरी काळ कसा वाटला होता? तेव्हा खरंच आम्हाला असं वाटलंच नव्हतं की स्मॉल स्क्रीन एवढं मोठं होणार आहे किंवा त्याची व्याप्ती इतकी मोठी होणार आहे किंवा ते इतक्या अजून ॲव्हेन्यूज ॲक्टर्ससाठी ओपन करून देणार आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त 13 भागांच्या मालिका होत्या, सिनेमा होता आणि नाटकाचे प्रयोग होते. ज्या नाटकांची शाश्वती नव्हती, सिनेमाची शाश्वती नव्हती आणि हे फक्त 13 भागांसाठीचंच होतं. पण त्यानंतर जे वाढत गेलं मग दूरदर्शनवरती चालता बोलता मी करायला लागल्यानंतर तर मी जेव्हा खरं तर चालता बोलताच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर फिरलो तेव्हा मला ह्याच्या रीचबद्दल किंवा ह्याचा इम्पॅक्ट जो आहे प्रेक्षकांवरचा डायरेक्ट त्याच्याविषयी कळल्यानंतर माझं खरंच सगळे माझी जी कवाडं होती ती थोडीशी उघडल्यासारखी झाली. आणि त्यानंतर जेव्हा प्रायव्हेट चॅनल झाले मग तर काही विचारूच नकोस तू. मग ते फारच प्रत्येक घराघरातच जवळजवळ पोचल्यासारखं झालं. आता मला शांतपणे सांग, वनिताबाई आता कुठे असते? कल्याणला राहत आहेत. त्यांच्या मामाच्या ओळखीनं कुठेतरी घर घेऊन. खरं तर डेली सोपमध्ये सुद्धा एक अत्यंत छान लोकप्रियता मिळणारे खूप कमी कलाकार असतात आत्ताही. म्हणजे ती लोकप्रियता खूप टेम्पररी असते कधी कधी. पण तुमच्या मालिका अजूनही त्यातल्या भूमिकांसकट लोकांना लक्षात आहेत. मालिकांमध्ये सुद्धा हे सातत्याने चांगलं काम करत राहणं कसं काय जमत होतं? नाही, मी तुला सांगू का याची कदाचित याचं बाळकडू नाटकातूनच मिळालं असावं. कारण कसं आहे की तुम्ही 1-1.5 महिना रिहर्सल करता नाटकाची आणि तो पहिला प्रयोग होईपर्यंत खूप उत्सुकता असते. त्यानंतर त्याचे 100 प्रयोग होतात. पण शेवटी ते सुद्धा दररोज करण्याचा कुठेतरी एक कंटाळा येतोच तुम्हाला. पण त्या कंटाळ्याला ओव्हरकम करून तुम्ही काहीतरी त्यातून परत दर प्रयोगाला नवीन शोधणं, नवीन एखादी रिॲक्शन लोकांकडून आल्यानंतर ती थोडीशी इम्प्रोवाईज करणं, ह्यामुळे जो प्रयोग खुलवण्याची एक तुमच्यात हातोटी येते किंवा तुम्हाला एक सवय लागते, ती मला वाटतं कुठेतरी कारणीभूत आहे. दैनंदिन मालिकेत सुद्धा दररोज तशाच पद्धतीचं खरं तर काम करून मला खूप आनंदही मिळू लागला नंतर. कारण नंतर मी अगदी लॉजिकली विचार करायचा तर असा विचार केला की समजा मी 4-5 चित्रपट केले आणि त्या 4-5 चित्रपटांमध्ये समजा 20 सीन्स असतील एकूण सगळे मिळून की ज्याच्यामध्ये खरंच कसोटी लागली माझ्या अभिनयाची आणि ते चित्रपट समजा फक्त एक आठवडाभर चित्रपटगृहात लागले आणि निघून गेले, नंतर दूरदर्शनवरती 4-5 वर्षानंतर दिसणार असतील, तर त्यापेक्षा मी इथे निश्चितच 1 वर्षभर काम करून मी जवळजवळ 100 सीन्स तरी मला माझी कसोटी पाहणारे दैनंदिन मालिकेमध्ये निश्चित मला मिळतात, माझ्या वाट्याला येतात आणि त्याची मला पावतीही नेहमीच प्रेक्षकांकडून मिळत असते. त्यामुळे मला असं वाटतं की आधी जे मला दुय्यम कदाचित वाटत असेल सिनेमापेक्षा, पण ते अजिबातच दुय्यम माध्यम नाही आहे आणि ते तितकंच महत्त्वाचं माध्यम आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि डेली सोप करणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे.
हेही नक्कीच. छोट्या पडद्यावर काम करताना एक वेगळा दृष्टिकोन घेऊन तुम्ही काम केलं आणि अर्थात खूप मोठा टप्पा, नाटकप्रेमी तर तुम्ही आहातच आणि सुबकचा हा टप्पा अजूनही खूप जणांच्या लक्षात आहे आणि सर्वात मोठं काम ती पुनरुज्जीवित नाटकं समोर आणण्याचं तुम्ही केलं होतं. तो अनुभव अर्थात खूप समृद्ध करणारा असेल. खूप समृद्ध करणारा होता कारण मला जे माझं स्वप्न वाटत होतं ते मी सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची खरी पूर्तता झाली ती प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे. कारण मी अगदी पहिल्या प्रयोगापासून असं सांगत होतो की जर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला तरच मी ही 5 नाटकं जी प्लॅन केलीत ती मी करू शकेन. पण जर का प्रेक्षकांचा प्रतिसाद नाही मिळाला तर मला मात्र काय म्हणतात त्याला की त्यांची माफी मागून माघार घ्यावी लागेल. पण मला तशी माघार घ्यावी लागली नाही. आणि प्रेक्षकांनी मला माझ्या त्या 5ही नाटकांना खूप छान प्रतिसाद दिला. कलाकारांनी उत्तम संपूच नाही असंही वाटलं अक्षरशः दिग्दर्शक असतील किंवा तंत्रज्ञ असतील या सगळ्यांनीच मला खूप मदत केली, खूप साथ दिली. म्हणूनच खरं तर आणि माझं नाव बी होईल ते ठीक आहे, होईल न होईल हेही कोणी पाहिलेलं नाही. एक चांगली गोष्ट माझ्या हातून घडली याचा मला वैयक्तिक आनंद मात्र निश्चित आहे. अभिनयासोबत तुम्ही गाणंही उत्तम गाता आणि गाणं हे तुमच्या हृदयाजवळ नेहमीच आहे, अजूनही आहे. नक्कीच आहे, नेहमीच राहील. कारण मला एकट्यात असताना किंवा कुठं मी मोटरसायकलवर जाताना किंवा गाडी चालवताना सुद्धा स्वतः गुणगुणत जायला खूप आवडतं. आणि जिथे कुठे सूर एखादा ऐकू येईल ना त्याचा पाठपुरावा करून मला तिथे जाऊन ती मैफिल अटेंड करण्यात सुद्धा खूप इंटरेस्ट वाटतो. इतकंच काय, कोणाचं म्युझिक सिटिंग जरी का चाललेलं असेल तरीसुद्धा मला अक्षरशः एखादा CCTV कॅमेरा असतो ना तसं मला तिथे बसून ते सगळं पाहावं असं वाटतं. इतका मला म्युझिकमुळे आनंद मिळतो आणि मी ते जोपासणार आहे. ते मला खूप आवडतं, ते माझ्या अत्यंत जवळच आहे. पण एखादी ओळ होऊन जाऊ दे आता. ओळख हम है राही प्यार के हमसे कुछ न बोलिए, हम है राही प्यार के हमसे कुछ न बोलिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए. काही जण येईल त्या लाटेत वाहवत जाण्यात धन्यता मानतात, तर काही जण आपली वाट निवडत मार्गक्रमण करण्यात एक वेगळी ओळख निर्माण करतात. असाच एक चेहरा आपल्यासोबत आहे. देविका दफ्तरदार आपल्यासोबत आहे. देविका, आज अनेक वेगवेगळ्या टप्प्यातून आता या टप्प्यावर तुला आम्ही पाहतोय, पण कुठेतरी तुझी सुरुवात कुठे झाली असेल हे कुतूहल वाटत राहतं. कधी अभिनय या क्षेत्रात कधी यावंसं वाटलं, त्याबद्दल सांग. खरं तर माझ्या डोक्यात अभिनय क्षेत्रात यायचं असं अजिबात नव्हतं, कारण मी खूप लहानपणापासून नाच शिकते. मी भरतनाट्यम शिकायची लहानपणापासून आणि ठामपणे मला खूप लहानपणापासून हे माहिती होतं की मला डान्समध्ये करिअर करायचं आहे. तर मी भरतनाट्यममध्ये MA केलं. तिथपर्यंत मला अभिनय वगैरे ह्याच्याशी माझा काहीही संबंध नव्हता. पण मला काहीतरी देवराईचं शूटिंग सुमित्रा मावशी करणार होती आणि देवराई फिल्मला माझी बहीण रेणुका ती कॅरेक्टर करणार होती, जे लीड कॅरेक्टर त्याच्याबरोबर अतुल बरोबरचं होतं ते. तर काहीतरी तिच्याबरोबर तेव्हा ते वर्कआउट झालं नाही आणि अतुल तेव्हा अराउंड माझ्या होता, अतुल कुलकर्णी. आणि त्यांनी आणि सुमित्रा मावशींनी मिळून असं काहीतरी ठरवलं की आपण देविकाला एक ट्रायल देऊया. आता कशावरनं काय हे मला काहीही माहिती नाही. सडनली आउट ऑफ द वर्ल्ड मला ते एक दिवशी म्हणाले की या फिल्मसाठी आपण तुला एक लुक टेस्ट देऊया आणि एक ऑडिशन घेऊया तुझी. तर मी म्हणजे ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणताय तर घ्या आता. म्हणून मग त्यांनी देवराईची कल्याणी तिथे सापडली आम्हाला. हां, तर ती लुक टेस्ट झाली माझी आणि मला सुमित्रा मावशीने सांगितलं की तू हा रोल करतेय. खूप चोखंदळपणे सिलेक्टेड भूमिकाच तू निवडत गेलीस. कधी मालिकाही नाही कराव्याशा वाटल्या का ठरवून टेलिव्हिजन टाळलास? नाही, तसं नाही झालं. खरं म्हणजे चांगले सिनेमे येत गेले मला, कारण सुरुवात माझी सुमित्रा मावशीबरोबर झाली आणि एकदा लोकांनी तुम्हाला चांगल्या रोल्समध्ये बघितल्यावर मग सुदैवाने मला चांगले रोल्स ऑफर झाले आणि तशी ते करत गेले. अर्थात काही असे रोल्स होते की ज्याचा चॉईस मी नाही केला, कारण मला ठामपणे असं वाटत होतं की झाडामागे गाणी म्हणत फिरणं हा माझा चॉईस नाही आणि ते मला नाही करायचं आहे. किंवा ज्या कल्चरमध्ये मी ॲक्ट्रेस म्हणून ग्रूम होत होते, मी नेहमी म्हणते की सुमित्रा मावशी ही माझी गाईड आहे या फील्डमधली. मी तिच्याकडनं अभिनय शिकले आणि मी अनेक सिनेमाशी रिलेटेड व्हॅल्यूज या तिच्याकडनं शिकले. तर त्या व्हॅल्यूजमध्ये ज्या मी ग्रूम होत गेले तिथे मग काहीतरी कॉम्प्रोमाइजिंग आणि काहीतरी स्वतःला न आवडणारं काम हे करावंसंच वाटे ना मला पुढे. आणि मग जसे जसे चांगले सिनेमे येत गेले तसा फक्त त्याच सिनेमांचा चॉईस करत गेले. मेरा मन पानी सा निर्मल हो, मेरा मन
तुझ्या जवळचा सिनेमा किंवा जिथे आणखी कस लागला, म्हणजे प्रत्येक भूमिकेत आम्ही पाहतोच की तुझं वेगळे पण दिसत असतं, पण तुला कस लागला असं कधी वाटलं? नितळ असेल, संहिता असेल, किंवा कधी त्या अभिनेत्रीला जास्त कस लागला असं वाटलं? खरं तर प्रत्येक सिनेमामध्ये असं वाटतंच की अभिनेत्रीचा कस लागतो आणि मी म्हणलं तसं सुदैवाने मला रोल्सच असे मिळाले की जिथे मला असं कॅज्युअली ते कॅरेक्टर्स करताच आले नाहीत. ते सगळे अभ्यासपूर्णच करण्यासारख्या कॅरेक्टर्स होते आणि तशा त्या करत गेले. पण मला स्वतःला विचारलंच तर मला आवडेल अशी कॅरेक्टर मी आत्ता केली आणि ती म्हणजे संहिता. म्हणजे नितळ हा सुद्धा माझा खूप आवडता सिनेमा आहे. मी शाळामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचा रोल केला आहे. ती कॅरेक्टर मला खूप आवडते कारण मिलिंद बोकील माझे आवडते लेखक आहेत, तर त्यांच्या कादंबरीवर झालेल्या सिनेमात वेगळा रोल करणं हेही चॅलेंजिंगच होतं. पण माझा सगळ्यात आवडता सिनेमा विचारलंच तर संहिता. संहितामध्ये मला खऱ्या अर्थाने काहीतरी वेगळं करायला मिळालं. ड्युएल रोल होता त्याच्यामध्ये, एक राणीचा पण रोल करायचा होता, एक फिल्म मेकरचा पण रोल करायचा होता आणि त्या 2 कॅरेक्टर्स अगदी टोटली भिन्न दाखवायच्या होत्या मला. तर ते करताना मला खरं चॅलेंज वाटलं आणि तो माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात आवडता रोल असं मी म्हणेन. पण कथा एवढीच आहे की एका राजाचा लगन त्याची सौतेली माय तिच्या भांजी बरोबर लावून देते. पण त्या दोघांमध्ये प्रेम कधी रुजतच नाही. राजाला प्रेम भेटते ते दरबारातल्या एका गायिकेमुळे. त्याच्या मनाच्या आरशात त्या गायिकेची छबी उमटते. राजाचा पॅशन हे तिच्या समर्पण, त्याची कथा. हिरोईन ठरली का? शिरींनी हेमांगिनीचं नाव सजेस्ट केलंय. ब्युटिफुल. असं म्हणूनच हिरो तिच्या प्रेमात पडलाय. डोंट बी जेलस. आणि आता उत्सुकता आहे नागरिकची, तर त्यातही तुझी वेगळी भूमिका आहे. उत्तम कलाकारांचा संच आम्हाला दिसतोय. हा सगळा अनुभव, तुझी भूमिका याबद्दल काय? माझ्या आत्तापर्यंतच्या भूमिका तुम्ही पाहिलेल्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीच्या होत्या. तसंच नागरिकमध्ये वेगळी आणि चांगली भूमिका आहे माझी. सचिन खेडेकर हे पत्रकार आहेत त्या सिनेमामध्ये आणि त्यांच्या बायकोचं काम मी या सिनेमामध्ये केलं आहे, कुसुम जगदाळेचं. तर स्त्री म्हणलं की ती काहीतरी ताकद दाखवते आणि ती शक्ती तुम्हाला दिसणारच या सिनेमामध्ये सुद्धा माझ्यातनं, माझ्या रोलमधनं. पण मला असं वाटतं की ही टिपिकल एका हाऊसवाईफचीच कॅरेक्टर आहे. म्हणजे काहीतरी फार वेगळं त्याच्यामध्ये हे नाही आहे. साध्या मध्यमवर्गीय घरातली ही गृहिणी आहे. पण वेगळ्या अर्थाने मी त्या कॅरेक्टरकडे असं बघते की ती स्वतः एका काहीतरी प्रॉब्लेममधनं जाती आहे. त्या प्रॉब्लेममधनं जाताना तिने एक स्वतः ताकद काहीतरी मिळवली आहे. ती ताकद ती तिच्या कुटुंबामध्ये ट्रान्सफर करते, तिच्या 2 मुलींमध्ये ट्रान्सफर करते, तिच्या नवऱ्याच्या पाठीशी उभी राहते जेव्हा जेव्हा तो त्याच्या फ्रस्ट्रेशन आणि डाऊन फेजमध्ये असतो. आणि पर्यायानं त्या सगळ्या ताकदीने एक काहीतरी स्थैर्य निर्माण करते कुटुंबामध्ये. कुटुंबामध्ये जसं निर्माण करते तसं त्या नवऱ्याला ताकद देत असल्यामुळे समाजामध्ये पर्यायाने एक स्थैर्य निर्माण करते. अशी ही संपूर्ण कॅरेक्टर आहे. वेगळ्या पद्धतीचा हा आमचा सिनेमा आहे नागरिक. खूप खरा सिनेमा आहे असं मी म्हणेन हा. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक त्यातल्या कॅरेक्टरमध्ये प्रत्येक माणसाला त्याच्यामध्ये काहीतरी आयडेंटिफाय करायला मिळेल. असं होणार नाही की अमुक अमुक लोकांसाठीच फक्त हा सिनेमा आहे. सर्व स्तरातल्या, सर्व प्रोफेशन्समधल्या आणि सर्व माणसांना त्याच्यामध्ये काहीतरी नवीन नक्कीच सापडेल आणि काहीतरी खऱ्याचा, सत्याचा शोध घेणारा हा सिनेमा आहे असं मला वाटतं. कॉफी आणि बऱ्याच गप्पा मला मारायच्या आहेत आज एका चेहऱ्यासोबत, आणि तो चेहरा अर्थात तुम्ही ओळखला असेल, वैभव तत्ववादी आपल्यासोबत आहे. वैभव, तुझ्यासोबत कॉफी प्यालेली आहे आणि अनेक फॅन्सची नेहमीच उत्सुकता असते की आता वैभव काय करणार आहे. तर पण कुठेतरी मनात प्रश्न येतो की तुझी सुरुवात कधी झाली असेल, तर तो पहिला ब्रेक कधी होता? पहिला ब्रेक जर तू म्हणालीस तर एकांकिका स्पर्धा करत असताना मी कास्टिंग डिरेक्टर्सला भेटायचो की मला यात करिअर करायचं आहे. आणि सुदर्शन रंगमंच आहे पुण्याला, तिकडे शुभांगी ताई आहेत. तर शुभांगी ताईंकडे मी जायचो आणि म्हणायचो की बघा जर काही ऑडिशन्स वगैरे असतील तर तेव्हा रंगा गोडबोले झी मराठीसाठी एक सिरियल नवीन करणार होते आणि ते ही वॉज लुकिंग फॉर अ फ्रेश फेस. तर तेव्हा त्यांनी मला विचारलं की तू ऑडिशन देशील का. मी ऑडिशन दिली. एकांकिका स्पर्धातलाच एक मोनोलॉग त्यांच्यासमोर मी सादर केला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की तू लीड करशील का माझ्या सिरियलसाठी. सो तिथे तो पहिला ब्रेक मिळाला आणि ते सिरियलचं नाव होतं अमर प्रेम, डिरेक्टेड बाय राजीव पाटील. तर तो पहिला ब्रेक.
एक छोट्या पडद्यापासून सुरुवात झाली आणि मग मराठी सिनेमांची रांग आणि आता हिंदी सिनेमाकडे ही वाटचाल नाही म्हणणार मी. अनेक सिनेमे आता समोर आलेले आहेत. हिंदी सिनेमांमध्ये हंटर आम्ही पाहिला आणि आता उत्सुकता आहे बाजीराव मस्तानीची, त्यातल्या भूमिकेविषयी. मी बाजीराव मस्तानीमध्ये चिमाजी अप्पा यांची भूमिका करतो आहे आणि त्याचबरोबर प्रकाश झहांची एक लिपस्टिकवाले सपने म्हणून मी एक फिल्म केली आहे, अलंकृता श्रीवास्तवने डिरेक्ट केली आहे. तर या 2 हिंदी फिल्म्स आत्ता मी करतो आहे आणि खूप चांगला अनुभव आहे, कारण कॅनव्हास खूप वेगळा आहे. म्हणजे जर तू लिपस्टिकवाले सपनेबद्दल विचारलंस तर ती ऑन्सॉम्बल कास्ट आहे आणि मॉडरेट बजेटवाली फिल्म आहे. आणि जर तू बाजीराव मस्तानीबद्दल विचारशील तर इट इज मोर दॅन 100 करोडवाली फिल्म. तर कॅनव्हास दोघांचंही खूप वेगळं आहे आणि कॉन्फिडन्स खूप वाढला, कारण वेगवेगळ्या, जसं मी म्हणालो, एक रिजनल सिनेमा, एक वेगवेगळे हिंदी म्हण किंवा मराठी म्हण, असं या वेगवेगळ्या रिजनल सिनेमामध्ये काम केल्यानंतर तुम्ही खूप जास्त लोकांशी इंटरॅक्ट करतात आणि कुठेतरी एक कॉन्फिडन्स बूस्टर सॉर्ट ऑफ ते होतं. आणि जो काय थोडा कॉन्फिडन्स वाढला आहे, आता आय होप की पुढे पण चांगली कामं मिळतील आणि मनापासून काम करत राहायचं. मला कोणी असा पाहिजे जो खिडकीतून चढून मला फूल देईल. कुठेतरी आम्ही दोघंच आहोत. लॉंग ड्राईव्ह, शॅम्पेनच्या ग्लासमध्ये रिंग, आणि मग अचानक तो माझा हात पकडतो आणि मी असलं काहीही करणार नाही. आणि मग मला म्हणतो, जाई कॉफी. वैभव, तू आणि तुझ्या सिनेमांची नावं यात एक गंमत असते. नेहमीच काहीतरी हटकी नावं असतात. आता हंटर झाला, आता तू म्हणलास लिपस्टिकवाले सपने, चीटर येतोय. काय या सिनेमांची गंमत, नावं पाहून सिनेमे निवडतोस असं काही आहे? ते नशीब चांगलं आहे की तशी अट्रॅक्टिव्ह नाव आहे, कारण मला आठवतं कॉफी आणि बरंच काही शूट करताना मला कोणी विचारलं, कसलं शूट करतोय रे? फिल्म करतोय. काय? कॉफी आणि बरंच काही. कोण आहे त्यात? काही काय काय नाव, काय कॉफी आणि बरंच काही. तर त्यामुळे आय थिंक तुमचं जर ते फिल्मचं नाव जर अट्रॅक्टिव्ह असेल तर आय थिंक बऱ्यापैकी तुम्ही अटेन्शन सीक करता म्हणजे प्रेक्षकांचं. आणि अर्थात कॉफीचं यश तर आपल्या समोर आहे. 2015मधला पहिलाच अत्यंत गाजलेला सिनेमा होता कॉफी आणि बरंच काही. त्याचं यश अनुभवायला ही सगळी मजा कशी आली, तो एक्सपिरियन्स कसा होता? सक्सेसफुल फिल्म नव्हती माझी, म्हणजे की हां ही फिल्म हिट झाली असं आत्तापर्यंत झालं नव्हतं. तर कॉफी बघायला गेलं तर पहिली हिट फिल्म. कॉफीने बरंच काही दिलं तुला. बरंच काही दिलं. आणि त्याच्यानंतर सडनली जेव्हा मी म्हणजे मित्रमैत्रिणींचे किंवा वेल विशर्सचे मेल यायला लागले, फेसबुकवर यायला लागले, तेव्हा ते ॲक्च्युली जाणवलं की खरंच प्रेक्षकांना खूप आवडली आहे ती फिल्म. आणि ते जे कॅरेक्टर होतं निषाद, आय थिंक प्रत्येकात कुठेतरी एक तो निषाद असतो की तुम्हाला मनातल्या भावना सांगता येत नाही. म्हणजे इट्स नॉट नेसेसरी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. बऱ्याचदा आईला सांगता येत नाही, बाबांना सांगता येत नाही, भावाला सांगता येत नाही. आणि म्हणून तो कॅरेक्टर ते कुठेतरी खूप रिलेट झालं आणि त्यामुळे प्रेक्षकांना ते आवडलं.